आणि परत एकदा पुढे सगळ्यांच्या आशीर्वादाची शिदोरी बरोबर घेऊन पुढे जायचं या हेतून आज या ठिकाणी जो मेळावा आयोजित केलाय त्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते मार्गदर्शक आणि ज्यांचा आपण परत जवाहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी जन्माला घातलेल्या कारखान्याचे परत चेअरमन झाले याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा सत्कार केला ते आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आदरणीय दादा त्यांचा सत्कार ज्यांचे ते आदरणीय रामविलासजी मुंदडा काका माझा सत्कार ज्यांच्या हस्ते झाला ते माझे आदर्श आणि आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विठ्ठलरावजी डाके साहेब आप्पा व्यासपीठावर उपस्थित असलेले तिन्ही सत्कार मूर्ती राजाराम दानवट सागर चाळके प्रकाशराव मोरबाळे कारखान्याचे परत नूतन व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले नूतन संचालक मानसिंगराव विलासराव राहुल सगळे सन्माननीय मंचकावरचे सगळे मान्यवर प्रकाशराव सातपुते साहेब प्रकाशराव दत्तवाडे अशोकरावजी आर्गे सगळीच मंचकावरचे बाळासाहेब आणि इतर सगळे नगरसेवक बंधू भगिनी सुनील पाटील सगळे सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि मित्र माझ्याजवळ आज बोलायला खरं म्हणजे शब्द नाही तितका भावनावश झालं ही निवडणूक खरोखरच एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक म्हणून मला अनुभव मिळाला मी जवळजवळ 6 निवडणुका लढलो होतो 4 जिंकलेल्या 2 हारलेल्या आणि त्यात 2-3 हारलेल्या आणि त्यात परत जिंकलेली असं 5 आणि 3 8 निवडणुका मी लढलो पण या 8 निवडणुकीमध्ये परवाची निवडणूक फार वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळाली जनता जनार्दनाचं प्रेम ज्या उत्स्फूर्तपणाने या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी व्यक्त केलं राजाराम दानवट असतील सागर असतील प्रकाशराव असतील इथं नसले तरी उल्लेख करायला पाहिजे ते मान्य मदनराव कारंडे असतील विठ्ठलराव चोपडे असतील प्रकाशराव पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील शहराचे त्यांचे इतरही सहकारी आपल्याबरोबर होते ते सगळे असतील या सगळ्यांच्या सहकार्याने ही निवडणूक एक चळवळ म्हणून या इचलकरंजीकरांनी अनुभवली सगळ्या गावाच्या मनात होतं ते या निवडणुकीत व्यक्त करायच्या संबंधीचं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आणि मतदारांनी सुद्धा तेच केलं प्रत्येक जण मी प्रकाश आव्हाड असं समजून या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते कार्यरत झाले अतिशय जोमानं घराघरात जाऊन रूट लेवलची यंत्रणा प्रत्यक्ष मतदार बंधू भगिनींच्या पर्यंत पोहोचण्याच्या संबंधीचं काम झालं आम्ही सुद्धा इलेक्शनच्या पद्धती या खेपेला बदलल्या मोठ्या सभा समारंभापेक्षा चाय पे चर्चा आणि राजाराम नारोडने आणि सागरने सांगितल्याप्रमाणे फक्त गावातील विषय स्थानिक विषय अडचणी ज्या आहेत त्या लोकांच्या समोर मांडून या सोडवायसाठी कोण पाहिजे ते तुम्हीच ठरवा अशा पद्धतीची भूमिका घेऊन या इलेक्शन त्यांच्यावर सोपवण्याच्या संबंधीचं काम सगळ्या सहकार्यांनी केलं आणि त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक कार्यकर्ता जेवढा प्रेमाने आणि जोरात जेवढा पळत होता तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत गेला बंधू भगिनी असतील युवक असतील व्यापारी असतील सगळ्यांनी साथ दिली आणि त्यातून ते मोठं यश 50,000 मताधिक्याने निवडून यायच्या संबंधीचं काम अपक्ष राहून ही साथ सगळ्यांनी दिली
आणि त्यात तुमचा आमदार म्हणून परत एकदा काम करायची संधी मला मिळाली. मी मनापासून या निवडणुकीचं श्रेय आमचे सगळे सहकारी आहेतच, पण सगळ्या मतदार बंधू भगिनींना जनता जनार्दनाला देतोय. आणि परत एकदा त्यांच्या आशीर्वादानं या इचलकरंजीचे प्रश्न सोडवायचं बळ शक्ती परमेश्वरानं मला द्यावी आणि हे प्रश्न सोडवून दाखवण्याच्या संबंधीचं काम माझ्या हातून व्हावं एवढीच भावना व्यक्त करा. फार अवघड विषय आहे. गावातले उद्योगाचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. जी इचलकरंजी एकेकाळी महाराष्ट्राचं मँचेस्टर होतं, जगात आम्ही इचलकरंजी नंबर 1 ला आहे हे सांगत होतो आम्ही अभिमानानं पालन ताट करून. त्या इचलकरंजीला परत ते वैभव मिळवून द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं. मी तो प्रयत्न सुरू केला. मी दिल्लीला गेलो होतो मध्यंतरी. नवीन टेक्सटाईल पॉलिसी आता केंद्र सरकार तयार करायला लागलं. त्यावेळी मलाही त्या पॉलिसी कशी असावी याच्या संबंधीचं बोलवलं होतं. मी तिथं भाग घेत असताना सांगितलं की यंत्रमाग उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी नवीन उद्योगाला जरूर वाव द्या, बळ द्या, ताकद द्या, पण त्याच्याबरोबर हा अस्तित्वातला असलेला उद्योग हा जगलाच पाहिजे. तो ताबडतोबीनं स्विचवर होणारच नाही. त्यामुळं या असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला बळ देणं, तो जगवणं, त्याच्या अडचणी सोडवणं हे पहिलं काम करा. ते मुख्य मागणी त्या ठिकाणी मी तिथं ठेवली आणि त्याच्यासाठी काही कल्पना सुद्धा त्याला दिल्या. 2004 ला राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीनं 23 कलमी पॅकेज आम्ही दिलं, तसं परत एकदा केंद्र सरकारने या देशातल्या उद्योगातल्या यंत्रमाग उद्योगाला द्यावी ही मागणी ठेवली. त्यांना सांगितलं 5% व्याजाची सवलत एक्झिस्टिंग असलेल्या उद्योगाला द्या, त्यांच्या टर्म लोनला द्या, त्यांच्या वर्किंग कॅपिटलला द्या. त्या उद्योगात ज्यांनी गुंतवणूक केली त्या सर्व प्रकारच्या कर्जाला 5% व्याजाची सवलत केंद्र सरकारनं द्यावी. त्यांना सांगितलं प्रति युनिट 2 रुपये सबसिडी केंद्र सरकारनं द्यावी. त्यांना सांगितलं 10% नवीन आधुनिकीकरणासाठी टॅक्समधनं तुम्ही देताय ते आम्ही पूर्वी 30% नेलं होतं, ते परत 30% करा. त्यांना सांगितलं या व्यवसायात नवीन कामगार येत नाही, त्या कामगार यावा यासाठी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अनुदान प्रत्येक मुलाच्या माग 100 रुपये प्रति महिना याप्रमाणे त्यांना अनुदान द्या. वर्षाला 1200 रुपये एक मुलाला, 2 मुलं असतील तर 2400, 3 मुलापर्यंत ते अनुदान 3600 पर्यंत द्या. ही मागणी तिथे केली. त्यांना ESIच्या सगळ्या सुविधा द्या, त्यांना दवाखान्याच्या सगळ्या औषधं मोफत मिळायला पाहिजेत, त्यासाठी जे लागेल ते करा. अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली आणि तो आग्रह तिथे मी झाला. अजूनही त्याच्यामध्ये छोटे मोठे इतरही विषय त्या सगळ्याचा मी तिथं जो असेल तो पाठपुरावा करायला लागलोय. आणि तुम्हाला सांगतो की तो पाठपुरावा केवळ एकदा जाऊन सांगितलं आणि संपलाय असं नाही. मी सातत्यानं नवीन टेक्सटाईल पॉलिसी जाहीर होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरू असणार आहे आणि नवीन टेक्सटाईल पॉलिसी मध्ये हे काय ना काय त्यातलं रिफ्लेक्ट होईल एवढं तुम्हाला मी विश्वास देतो. ते केंद्राचं झालं, राज्याचं काय? ज्या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवली त्या राज्याच्या प्रश्नांचं काय? सागरने राजारामने मुद्दे काढले. यंत्रमाग व्यवसायात विजेची सवलत देणार म्हणून मंत्र्यांनी इचलकरंजी मध्ये येऊन सांगितलं होतं. ते 1 रुपये सबसिडीचं काय झालं? तुम्ही वाढवला 1 रुपये तो कमी केला, पण मूळ सबसिडीचं काय? ती मिळणार आहे की नाही हा प्रश्न यंत्रमाग सरकारांचा फार महत्वाचा आहे. त्यासाठी पाठपुरावा करायच्या संबंधीचं काम करायचं. अजून मंत्री ठरायचे. आता जी या खाती गेल्या ती पार्टीला गेल्या, त्याच्या पक्षाला ते खाती गेल्या. आता मंत्री ते कधी नेमणार आहेत माहित नाही, कधी नियुक्ती होणार आहे, पण या अधिवेशनानंतर होईल अशी चर्चा आहे. ते मंत्रिमंडळ फॉर्म झाल्याबरोबर या खात्याचे मंत्री आणि दुसऱ्या संबंधित खात्याचे मंत्री याच्याकडे पाठपुरावा करून प्रत्येक विषय निहाय याचा पंचनामा आणि ती सोडवणूक करायच्या संबंधीची जबाबदारी माझी आहे. त्यात मागे सांगणार नाही, 100% ते करून दाखवणार आहे.
पण अजून मंत्रीच नाही तर कुणाकडे जायचा हा प्रश्न. वेळ झाला राजाराम खराय. मलाही वाटलं काय तर लवकर मंत्रिमंडळ होईल, आपण सगळेजण जाऊया, काय तर मांडूया, काय तर केलं असं सांगूया, काय तर सोडवून आणून दाखवूया. पण मंत्रिमंडळच अजून फॉर्म होईना झालं. अशी दुर्दैवी परिस्थिती राज्यात आहे. आता या सगळ्या परिस्थितीचं काम करून घ्यायचं, पण 100% काम करून घ्यायचं. 40 पैसे वीज दरात सवलत दिली, रेव्हेन्यूला 27 हॉर्सपावरच्या वरची, त्याचा फक्त GR निघालाय. बजेट प्रोव्हिजन नाहीये. बजेट प्रोव्हिजन नसताना GR निघाला. त्याची तरतूद नाही म्हणून MSEBचे अधिकारी त्या पैशाची तरतूद झाल्यानंतर इफेक्ट देणार म्हणून सांगतात. त्यासाठी आमचा पाठपुरावा. पॉवर असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंड सगळेचे सगळे कार्यकर्ते आपापल्या परीनं याच्यामध्ये माझ्याकडे येऊन तगारा लावतात. आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला लागलोय. मी या सगळ्यांच्यासाठी सातत्यानं संपर्कात. मग मल्टीपार्टीच्या 27 हॉर्सपावरच्या त्या वेगवेगळे मीटर वेगळे करायच्या संबंधीचा विषय असू दे किंवा ही 40 पैशाची सवलत असू दे, MSEBचे अधिकारी चौगुले साहेब असतील, देशपांडे असतील, यांच्या सातत्याने मी संपर्कात आहे. जवळजवळ रोज फोन असल्यासारखा आहे. पण अजून तेही म्हणतात त्यांना मंत्री ठरवू देत, मग काय करायचं बघू. त्यांनाही कुणाकडे जायचं माहित नाही. नेमकं ऊर्जा खात्याला कोण मंत्री होणार आहे समजत नाही. ते झाल्यानंतर पाठपुरावा करायला लागेल आणि मग याची तरतूद करून घेऊन ती 40 पैसे असतील ते आपल्याला खाली ते तरतूद करून आणावी लागेल. तरतूद करायला अर्थ खात्याची सुद्धा मदत लागणार आहे. आता कुठलंही खातं कुणाकडेही असू दे, मग राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे किंवा शिवसेना असू दे किंवा भाजप असू दे, त्या केंद्र आणि राज्य सरकारकडे कुठलीही कामं कुठेही तटणार नाही एवढा विश्वास मला 100% विश्वास. 100%. आणि त्यासाठी मी माझ्या पद्धतीनं पावलं टाकायला मला विश्वास आहे. केंद्र सरकारचे काही विषय आपल्या इचलकरंजीशी निगडीत आहे. उदाहरणार्थ यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं काय घेता येते काय बघायचं आहे. इचलकरंजीच्या इतर सुविधेसाठी त्यांची मदत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा आपल्याला पाहिजे आहे, राज्याचाही पाहिजे आहे. सगळ्या पक्षाची आपल्या सगळ्यांच्या संबंधीच्या ज्या भावना आहेत की प्रकाशांना कुठलंही कसंही काम करून आणणार, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढा जाहीरपणाने मी सांगतोय. 100% इचलकरंजीचे प्रश्न सोडवणार. त्या वस्त्रोद्योगाचा असेल, 27 हॉर्सपावरच्या वरच्या लाईटचा असेल, सगळ्याच यंत्रमागाच्या लाईटचा असेल, 5% व्याजाची सवलत असेल, टफचे असेल. मी टफचं या बरोबर पाठपुरावा करत करत पुढे गेलो. टफ योजनेच्या संबंधीचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय की टफ मध्ये इचलकरंजीच्या आपल्या उद्योगासाठी आणि बाकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 10% या दराने जी काही सबसिडी मिळणार आहे त्यातल्या 90 कोटी पैकी पहिल्या 30% रक्कम 30 कोटी इतकी होणारी रक्कम या येणाऱ्या 15-20 दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. या सगळ्याला मला मनापासून आवडतं. मी त्याचा फॉलोअप घ्यायला लागलो, मी पाठपुरावा करायला लागलो. दिल्लीला सांगितलं, मुंबईला सांगितलं, आता अंतिम टप्प्यात आहे. नजीकच्या काही दिवसामध्ये टफचं 10%चं पहिल्या 30 कोटीच्या संबंधीचं वितरण लवकरात लवकर होईल अशा पद्धतीचा विश्वास मला. बाकीच्याचाही पाठपुरावा करून लवकर घेऊ. त्याच्या बरोबरीने आता हे 10चं 30 होतंय का बघू. 10चं 30 कसं करायचं याच्या संबंधीचा पाठपुरावा आहे. पण हे झालं शटलनेसचं. पण मूळ आपलं दुखणं जे यंत्रमागाचं आहे तेही विसरून चालणार नाही. यंत्रमागाबरोबर यंत्रमाग कामगाराचेही आहे तेही दुखणं विसरून चालणार नाही. ही सगळी चेन आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवायचं आहे. उद्योग हा एका दिवसात कधी कन्वर्ट होत नाही. या देशातलं 62% कापड आज सुद्धा यंत्रमागावर होतं. 62% कापड यंत्रमागावर तयार होतं. 38% कापड फक्त कंपोजिट मिल, हँडलूम, सिल्क, उलन या सगळ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. पण बाकीच्या या 62% उत्पादन आज यंत्रमागावर जे होतं त्या यंत्रमागावर
खर्च फक्त 6% आहे. या 62% उत्पादनावर केंद्र सरकारचा फक्त 6% त्यांना इन्सेंटिव्हच्या रूपाला मिळतात. बाकीचा सगळा मोठा निधी हा मोठ्या कंपोजिट गिरण्यांना आणि इतरांना जातो. हे त्यांना आकडेवारी देऊन मी त्यांना दाखवून दिलंय. त्यामुळे आता त्यांना पॉवरलूमला मदत करण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आपण सगळेजण मिळून आणूया. प्रसंग पडला तर रस्त्यावर उतरूया, पण आपले काय ना काय मागण्या तिथं लावून धरून मान्य करून घेण्याच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही. संघर्ष आम्ही आमच्या पक्षाबरोबर सुद्धा केला. आमच्या सरकारचा आमच्या लोकांचा असताना सुद्धा या यंत्रमागाकडे दुर्लक्ष करून यंत्रमागाच्या योजना बंद करायच्या संबंधीचं काम सुरू होतं. त्यावेळी शासनाच्या विरोधात चौकात उपोषण करण्याच्या संबंधीचं काम आम्ही केलं आणि शासनाला त्यांचे निर्णय बदलायला भाग पडले. आता ही जशी परिस्थिती आली तर संघर्ष सुद्धा करू, पण ती पण येणार नाही असा मला विश्वास आहे. परत एकदा राज्य आणि केंद्रात हा उद्योगाचा प्रश्न सोडवून कामगारांना नवीन काय करता येतं ते बघू. कारखाना जो आहे साधारणवाला त्याला मदत करू, नवीन येणाऱ्या शटल देशमुखला मदत करू आणि इचलकरंजीचं चित्र बदलू. आता सगळ्यात मोठं काम करायचं. राजाराम आणि मी परवा बोलत बसलो होतो, त्यावेळी आम्ही चर्चा करत असताना विषय निघाला की भविष्यात मार्केटिंगला फार महत्व आहे. आता आमचा उद्योजक तयार करतो कापड, त्याला मार्केटिंग कसं मिळवून द्यायचं याला अधिक महत्व आहे. त्यासाठी काय करायचं याच्यावर अधिक लक्ष देऊन त्यासाठी इचलकरंजीला काय करायचं, कसं मार्केटिंग देता येईल याच्या संबंधीचा प्रयत्न सुनीलला घेऊन करायला लागलो. सुनील प्रोडक्शनचा अध्यक्ष आहे. देशातल्या शटल संस्थेचा पॉवरलूमच्या सगळ्या प्रमुख संस्थेचा तो अध्यक्ष आहे. त्याला घेऊन जगाच्या मार्केटमध्ये आपल्या इचलकरंजीचं उत्पादन कसं न्यायचं या संबंधीचा प्रयत्न आम्ही करायला लागलो. त्याला यश येईल असा विश्वास. तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. या उद्योगाचं चित्र बदलून ठेवायचं आहे. राजाराम याची सुरुवात लोकांच्या झालेली दिसते. यंत्रमाग लोक स्क्रॅपला कमी आणायला लागल्यात असं आता स्क्रॅपवाले सांगतायत. आता लोक मी येत स्क्रॅपला किमती वाढल्या असं दलाल सांगायला लागल्यात मागाची. याचा अर्थ कुठं ना कुठं आशेचा किरण पालवला सगळ्यांच्या मनामध्ये. काय तर होईल. आता प्रकाशानं आला तर काय तर होईल. काय नाही झालं तर आपली काही धडकत नाही. इतका दांडगा विश्वास लोकांनी ठेवला आपल्यावर. त्यामुळे आपल्याला करूनच दाखवायला लागणार आहे. रिझल्ट ओरिएंटेड परिणाम दाखवायला लागणार आहे आपल्याला उद्योगात बदलाचा. आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा मी करून तुम्हाला करून दाखवेन हा विश्वास या निमित्तानं देतो. पाण्याचा प्रश्न सकाळी नगरपालिकेत आमची बैठक झाली. खूप चांगली चर्चा झाली, पण दुर्दैवानं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नव्हते. लावून देत नव्हतं त्यांना. आता तो विषय मी घेत नाही, पण माझं सांगण्याचं हेतू आता राजकारण संपलं. माझी निवडणूक होती, त्यांची निवडणूक होती, तोपर्यंत आपापले मतभेद वेगळे होते, आपण वेगवेगळ्या भूमिका मांडत होतो. निवडणुका संपल्या, जनता जनार्दनानं निकाल दिला. आता एकमेकाचा वाद आता पूर्ण विराम देऊन आपण संपवायला पाहिजे. आता मी कुठल्या पक्षाचा आमदार नाही, मी अपक्ष आमदार सुद्धा नाही. मी सगळ्या तमाम इचलकरंजीचा प्रतिनिधी, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे. ज्यांनी मतं दिल्यात त्यांचा, ज्यांनी दिली नाही त्यांचा, सगळ्यांचा आता सगळ्यांचे प्रश्न सोडवायची जबाबदारी मला दिलेली. त्यांनी माझ्या आजच्या या मी गेलो त्यावेळी उपस्थित राहिले नाही म्हणून मी त्यांना बोलवणार नाही असं सांगितलं. मी स्पष्ट सांगितलं, मी ज्या वेळी काय गावाच्या विषय निघतील त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून, उपनगराध्यक्ष म्हणून त्यांना सन्मानानंच बोलवणार. ती माझी जबाबदारी आहे. त्यांना काय करायचं यायचं काही ठरवायचं त्यांचं काम, पण बोलवायचं आमचं काम आहे. ते आम्ही करू, तुम्हाला सगळ्यांना सांगून करू, त्या झाकून काय नाही. आता सगळ्यांना बरोबर घेऊन गावाच्या विकासाची कामं करायची, त्यासाठी जे लागेल ते करायचं हे मी ठरवलेलं. अगदी त्यासाठी पाण्याचा प्रश्न सगळ्यांची चर्चा झाली. दानवळीतूनच पाणी आणायचं, दानवळीतून माझी माघार म्हणतो गुंबून म्हणत असलो तरी
तरी आता दानोळी तुम्ही एकदा ते मुहूर्त केल्यात माजी आमदारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ का होईना पण कुदळ मारले तिथं काय तर सुरू करूया म्हणून आता त्याच योजनेचा पाठपुरावा करूया म्हटलं माझी काय हरकत नाही. मी काय प्रतिष्ठा करणार नाही. योजना व्हायला पाहिजे एवढं माहिती आहे, पण त्यात काय त्रुटी असतील चुका असतील तर दुरुस्त करून लोकांच्या समोर जाऊ. आम्ही सविस्तर चर्चा केली आहे त्या विषयावर, त्यामुळे तो कसा मांडायचा काय मांडायचा ते आम्ही बघू. प्रसंगी तिथं परत त्या लोकांच्या दारात जाऊ, प्रतिष्ठा न करता त्यांना विनंती करायला जाऊ, आग्रहाने विनंती करू, हात जोडून विनंती करू. आम्ही काय हातात मार गणेश पाठ हे काय आम्ही नेणार नाही राजा. आम्ही हातात दोन्ही हाताचा असा नमस्कार करून हात झाला तर हातात त्यांचे आहार घेऊन त्यांच्याकडे आम्ही जाऊ आणि त्यांना सांगू बाबा आम्हाला प्यायला पाणी पाहिजे, आम्हाला अन्न शिजवायला पाहिजे, चांगलं पाणी आमच्या गावाला प्यायला तुम्ही का नाही म्हणता हे त्यांना नम्रपणाने विचार. आणि त्यांच्याकडनं 100% मला विश्वास आहे हे चर्चेतनं बरेच प्रश्न आपोआप सुटायला सुरू होतात. तो हाही प्रश्न सुटेल आणि काही दिवसात प्रत्यक्ष त्या दृष्टीने काही ना काय पावलं पाठलेली तुम्हाला बघायला मिळेल. पण तोपर्यंत 2-3 वर्ष आपल्याला तसंच राहायला लागू नये म्हणून 24 तास इचलकरंजीच्या जनतेला 24 तास कायम नळाला पाणी देण्याचं काम आपण करू शकतो. आठवड्यातले 7 दिवस आणि दिवसातले 24 तास कायम पाणी देण्याचं काम आपण करू शकतो. ते आहे या योजनेत एक 100 वर फिल्टर प्लांट जोडू आणि त्या फिल्टर प्लांटचं पाणी कायम प्यायसाठी आणि अन्न शिजवायला ते कायम देत राहून मोफत देऊ आणि इचलकरंजीला एक नवी दिशा. इचलकरंजी ही माइलस्टोन ठरेल महाराष्ट्रात नव्हे देशात. सगळ्या गावाला फिल्टरचं पाणी देणारं गाव म्हणून इचलकरंजी जगाच्या नकाशावर येईल. जगाच्या नकाशावर काही न करता पासपोर्ट ते करायच्या संबंधीचा निर्णय घेऊन म्हणून सकाळी चर्चा झाली. सागरने आश्वासन दिलं येणाऱ्या मीटिंग मध्ये ते घेतो आणि त्याला निर्णय घेऊया म्हणून ते होऊन जाईल असा मलाही विश्वास आहे. त्यामुळे तोही निर्णय होईल. पाणी लवकरात लवकर मिळेल. वाहनेचं पाणी आणायचं आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत. त्यात राजकारण करणार नाही. अगदी हळवंतांना सुद्धा बोलवा सागर, माझी काय हरकत नाही त्याला बोलवा, माझी काही हरकत नाही. मी असं स्पष्ट पडत कारण त्यांनी सुरुवात केली मी का नाही असं त्याला वाटायला नको. त्यांना सुद्धा बोलवा घेऊन जाऊया आपण. त्या लोकांची समजूत करू की यांनी ते पूर्वी बोलला असलं तरी आता काय याच्या विकत नाही सांगू दे. आणि चांगलं काम करायसाठी सगळेजण मिळून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, आयजीएमचा प्रश्न सोडवायचा आहे. आयजीएम आम्ही मागितलं होतं जेव्हा याला त्यावेळी सांगितलं त्यावेळी आम्ही थांबलो. ठीक आहे म्हटलं द्यायचं नसेल राहू दे. आता आयजीएम गव्हर्नमेंटकडे आहे. आज सकाळी प्रकाशराव मोरवाळेंनी सांगितलं तिथं चर्चा झाली. विठ्ठलराव त्यांनी सांगितलं चोपडीने मी एकटा या योजनेला विरोध केला होता गव्हर्नमेंटला द्यायला. ते परत हॉस्पिटल नगरपालिकेकडे घ्यायला पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली. आम्ही सांगितलं घेणार असला तर जरूर मी शासनाला द्यायला लावतो. शासन आडवं येणार एवढी जबाबदारी घ्यायचं काम आमदार म्हणून प्रकाशवाडी करेल. घ्यायचे तरी तुम्ही ठरवा. तुम्ही जर घेणारच नसेल शासन पैसे देणार नसेल तर काय तर करायला लागेल मला. मग तिथं काय पीपीपी करायचं, पब्लिक पार्टनरशिप मध्ये ते हॉस्पिटल चालवायचं काय मोठ्या मग सिद्धिविनायक सरकार ट्रस्ट, साई सरकार ट्रस्ट किंवा मोठ्या एखाद्या ट्रस्टला ते हॉस्पिटल जोडायचं. काय आमची गावातले सगळे उद्योगपती इथं मुद्रा काका आहेत, बाकीचे मुलं साहेब आहेत, अशा सगळ्या गावातल्या मोठ्या लोकांना गावातला एक ट्रस्ट कोटी 25 कोटी गोळा करा हॉस्पिटल चालवा म्हणून सांगायचं. ते ठरवूया की मिळून आपण सगळे काय अवघड नाही. गावानं ठरवलं तर अवघड नाही. आता सगळेजण मिळून ठरवू आणि त्यात पुढे जाण्याच्या संबंधीचं काम करू. पण हॉस्पिटल 100% चांगलं, अतिशय चांगलं, अतिशयाला अंडरलाईन लगेच होणार नाही. पण एक वर्षभरामध्ये हॉस्पिटलचं रूप बदलून ठेवण्याच्या संबंधीचं काम 100% करून दाखवण्यावर प्रश्न अजून खूप आहे. रस्त्याचे प्रश्न आहेत, तक्रारी खूप आहेत. त्याच्यात कमिटी नेमायचा निर्णय झाला होता, अजून नेमली नाही. ती नेमा म्हणून आम्ही काही कार्यकर्त्यांची नावं दिली. ते घेणार आहेत, ते नवीन कोण घेणार आहेत, काय तर करा पण कमिटी नेमा असं आज परत सांगितलं. बाकीचे इतर काम आहेत, खूप काम आहेत गावातली.
त्या सगळ्या कामाला हात बोलल्या. परवा पुराचे पैसे आले नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आहे. 100% कर्जमाफी करायच्या संबंधीचा प्रयत्न आपण करू आणि जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी पुरातलं काही कारखानदारांचं दुकानदारांचं थोडे पैसे आले, बाकीच्यांचं राहिले, गरम पडले, त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांना पंतप्रधान आवास योजनेत देतो म्हणून सांगितलं, पण साईड मार्जिनची वेळत असल्यामुळे तो प्रस्तावच पुढे जात नाही. परवा सांगितलं शिवला आणि प्रांताला, कलेक्टरना सुद्धा सांगितले ती अट शिथिल करा. तो प्रस्ताव आला, त्याचा पाठपुरावा करायचा, ते सगळी कामं सोडवायची आहेत, ती सोडवत राहू. गाव कष्टकऱ्यांचा आहे, गाव गोरगरिबांचा आहे. तिथं झोपडपट्ट्या तयार झाल्या, त्या झोपडपट्ट्या पुनर्वसनाच्या योजना बंद पडल्या. यांनी राजाराम खोटं सांगत राहिले, आम्ही बैठी घरं देणार आहे सांगत राहिले. बैठी घरं बंद केल्यात गव्हर्नमेंटने. बैठी घरं नाही, घरं ती योजनाच रद्द केली. झोपडपट्टी पुनर्वसनाची कुठलीही योजना राज्य सरकारकडे नाही. जे काय पैसे आले ते आम्ही आणले, ते 8-9 झोपडपट्टी पुनर्वसनाचे ते सगळे पैसे परत लावून दिले, कारण ते पैसे प्रकाश आवाडेने मंजूर केले तर एका दिवसापूर्वी परत आले. आणि आज ते पैसे परत आणू शकत नाही. दुसरी योजना नसल्यामुळे ते पैसे येत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेत त्या झोपडपट्ट्या बसत नाहीत. कसं करायचं हा प्रश्न आहे. परवा गोसावी झोपडपट्टीसाठी बैठक झाली, मुख्याधिकारी गेले होते. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की ही सगळी जागा पहिल्यांदा नगरपालिकेनं म्हाडाकडे हस्तांतर करा आणि मग म्हाडा त्याच्यावर बहुमजली इमारत बांधेल, त्याला अंडरलाईन. आणि ती तिथं मग वसाहत करा म्हणून सांगितलं. त्यामुळे ते सगळंच बारगळलं. आता पुढे या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करायचं ह्याचा निर्णय नगरपालिकेने ठराव करावा. त्याची अंमलबजावणी करायला प्रकाश आवाडे घट्ट आहे, पण तुम्ही ठरवा एकदा त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करायचं, त्याचा निर्णय कसा घ्यायचा. ग्रामीण भागातल्या झोपडपट्टीचे विषय आहे. कबनूरचं इथं फिरायचं, त्या आयटीच्या समोर झोपडपट्टी आहे, त्याचं काय करायचं. इतर गावात वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्ट्या झाल्या, पोरुचिला झाले, त्यांचं काय करायचं. प्रचंड काम आहे. कामं नुसती नारळ फोडायचं काम नाही, प्रत्यक्षात कामं फार कमी झाली. मी प्रत्येक ठिकाणी फिरलोय म्हणून एवढं जबाबदारीनं सांगतो. आता दिशाभूल करायचं काम नाही. आता लोकांना वाटायला प्रकाशात आले, आता हे लगेच होणार, 100% पूर्ण होणार असा विश्वास करा. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसेल तर ही रात्रंदिवस राबायला लागेल, ही कामं करून दाखवायला लागतील. इचलकरंजीचं वैभव परत प्राप्त करायला लागेल. गावातले व्यापारी दुसऱ्या उद्योगात चालले, ह्याच्या एवढे या गावाचं दुर्दैव काय. इचलकरंजी तो बाहेरचा व्यापारी इचलकरंजी चांगली इथं उद्योगधंदा करायसाठी म्हणून आला, तो व्यापारी जर इचलकरंजीत चांगला धंदा चालत नाही म्हणून दुसरीकडे जात असेल, दुसऱ्या व्यवसायात जाणार असेल तर इचलकरंजीचं नेमकं भविष्य काय आहे. त्या संबंधीची चिंता आपण करायची का नाही, त्या संबंधीचा आपण काय ना काय बोलायचं का नाही, हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर फार महत्वाचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी म्हणून आता मार्ग काढायचा. आता कामगार, कारखानदार, व्यापारी ही त्रिसूत्री एकत्रितून या गावाला परत बळ द्यायचं, गावाला मोठं करायचं, गावासाठी काम करायचं, फार महत्वाचं आहे. ते खूप प्रश्न आहेत. एक सत्ता प्रकार वगैरे याच्या संबंधीचं काय, खूप वेळा जाहिराती बघितल्या, खूप वेळा चर्चा झाल्या, पण प्रकाशराव मोरगळे त्यातले तज्ञ ते म्हणतात काय झालं नाही. आता काय झालं नाही ते परत करायच्या संबंधीचं काम प्रकाशराव आपण करू. त्यांनी इतकं चांगला याच्यात प्रयत्न केला. सिटी सर्वे इथं गावाचा करून घ्यायसाठी अधिकाऱ्यांचं पथक बोलवलं, ते दुर्दैवानं आलं नाही म्हणून स्पेशल त्याच्यासाठी सर्वे करून घेऊन नकाशा तयार केला. त्याला मान्यता कोण देणार हा प्रश्न झाला. मी त्यांना सांगितलं काही दिवस हे अधिवेशन संपलं की स्थिर स्थावर सरकार झालं की लगेच मुंबईत जाऊ आणि ते कोणाकडे असेल त्याच्याकडे असू दे, त्याच्यावर शिक्का मारू आणि आपण ते करून घेऊ. धान्य बंद आहे, पेन्शन बंद आहे, हे सगळे गोरगरिबांचे विषय आहेत. या सगळ्या विषयाच्या संबंधीचा पाठपुरावा करायला पाहिजे. सगळं धान्य बंद. ते मगाशी इतर धान्य दुकानदार आले होते, त्यांनी सन्मान केला. मध्ये घेऊन त्यांना विचारलं काय अण्णा धान्यच येत नाही म्हणजे वाक्य देत. हे कसं झालं. धान्य यायला पाहिजे, धान्याचं वाटप व्हायला पाहिजे.
रॉकेट यायला पाहिजे, रॉकेटचं वाटप यायला पाहिजे, पेन्शन यायला पाहिजे, पेन्शनचं वाटप यायला पाहिजे, नवीन लोकांना पेन्शन मिळायला पाहिजे. या सगळ्यात पुढे जायचं आहे. त्यामुळे कामं खूप आहे, खूप केली होती आपण, ती परत करावी लागणार आहे. मी फार मोठं भाषण देणार नाही, पण ज्या विश्वासानं जनता जनार्दनाने आपल्यावर विश्वास दाखवून एवढा उजळून मत देऊन आपल्यावर त्याने विश्वास दाखवला, त्याप्रमाणे काम करून दाखवायच्या संबंधीचं काम माझं आहे. ते करून दाखवण्याच्या संबंधीची हिंमत माझ्यात आहे. तुमच्या सगळ्यांची साथ. सागरने सांगितले की 2 वर्ष त्यांच्या शब्दात अडकलोय, 2 वर्ष त्यांच्या शब्दात अडकलोय म्हणून आम्हाला सांगितलं. मागच्या निवडणुकीच्या वेळी याच दिवशी मदन कारंडेंच्या घरात काही दिवस आम्ही तिथं बसलो होतो. त्यावेळी काही चर्चा झाल्या, पण त्या कडेला गेल्या असत्या तर ही पाळी आली होती म्हणायची, पण त्या कडेला गेल्या नाही, ते अडकलं कुठं तर मध्ये. आणि आता जे काय असेल ते असेल, आम्ही तुम्हाला काय नाव ठेवणार, पण तुम्हाला ज्यावेळी वाटत गावाचं कल्याण करायचं त्यावेळी आपण मिळून करायचं एवढं जाहीरपणानं सांग. राजाराम आपण सगळे आता परत नाळ जोडले म्हणून तुम्ही सांगितलं, आता तोडायचं नाही, सगळ्यांनी मिळून सांगतो, सगळ्यांनी आपण इथं बसलो एवढं तर तोडायचं नाही. एक दिलं ना विश्वासानं गावाच्या कल्याणासाठी, गावाच्या हितासाठी, उद्योगाच्या साठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आपण कार्यरत राहूया. आणि गावातली जनता त्यांनी त्या विश्वासाला आपल्या सगळ्यांचा विश्वास ठेवला, त्याने विश्वास सगळ्यांच्यावर घेऊन आपल्या सगळ्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिली आहे. त्याला कुठं तर आपण जागून चांगलं काम करून दाखवूया एवढी अपेक्षा करतोय. मी परत एकदा सागर चाळकेंचं, राजाराम धारोटांचं, प्रकाश मोरगळ्यांचं, मदनराव कारंडेंचं, विठ्ठलराव चोपड्यांचं, त्यांचे प्रकाश पाटील यांचं आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्या सन्माननीय मान्यवरांचं मनापासून त्याला धन्यवाद देतोय, त्यांचे आभार मानतोय. त्यांनाही विनंती करतोय, आज काही कारण असतील म्हणून तुम्ही इथं आला नसला तरी आपण मिळून पुढे जाण्याच्या संबंधीचं काम करूया. तुम्हीही आमच्या बरोबर या, सगळेजण मिळून चांगलं करूया. सगळेजण मिळून उद्योग असेल, गाव असेल, त्याच्या भल्यासाठी म्हणून चांगली ताकद पडायला लावूया एवढी अपेक्षा करतोय. आणि सगळ्यांच्या सहकार्याने गाव परत एकदा गतिमान करण्याच्या संबंधीचा निर्धार व्यक्त करून त्यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करून थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आभार मानण्यासाठी आपण मुजवार यांना विनंती आहे.